नमस्कार, मी मिलिंद कांबळे. सिनरचे टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चांबळे हद्दीत आहे आणि काल आपण ती बातमी प्रसारित केली. प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आहे त्या कंपनीच्याद्वारे. पाण्यामध्ये प्रदूषण होतं आहे, हवेमध्ये प्रदूषण होतं आहे आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो, रात्री प्रचंड वास येतो असा. तर ती बातमी प्रसारित होताना जे पाटील गृहस्थ आहेत तिथले, ज्यांच्या बाजूनी घराच्या बाजूने जो रस्ता जातो, त्यांनी असे शब्द वापरले की उमेश कासार होते त्यावेळेला इथे. तर उमेश कासार हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि माझ्यासोबत आहेत ते आता. उमेश कासारांचं त्यावेळेला असं म्हणणं होतं की जो रस्ता जातो तुम्हालाही काहीतरी पैसे मिळाले पाहिजेत, ते बरोबर ना? बरं. ते मिळवून देण्याचं काम उमेश कासारांनी केलेलं आहे. आणि उमेश कासारांचं ठाम मत आहे, जर ह्या भागामध्ये असं प्रदूषण होत असेल तर ती कंपनी बंद झालीच पाहिजे. त्याबाबत त्यांनी नुसतं बोलून थांबले नाही, तर त्यांनी ग्रामपंचायतचा ग्रामसभेमध्ये ठराव देखील घेतला आहे. ठराव मी माझ्या हातामध्ये आहे. कासार साहेब नमस्कार. नमस्कार. काल जी बातमी प्रसारित केली आपण सिनरचे ची केमिकल कंपनी, ती केमिकल आणते, काय करते, पण त्याचं भरपूर प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण, खोकला त्रास, हे पाण्यामध्ये केमिकल सोडलं जातं, असे बरेचसे प्रकार त्या परिसरात होतात. तुम्ही प्रामुख्याने स्थानिक नागरिक असल्यामुळे आणि ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्या कंपनीला जाऊन भेटलेसुद्धा, पण तुमच्यावर उलट आरोप झाले काही लोकांचे. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव उमेश कासार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी या कंपनीमध्ये जेव्हा रस्ता अडवला होता कंपनीचा, आणि या कंपनीच्या बाजूला एक सोल्युशन वन कंपनी, ती पण ही कंपनी या रस्ता यूज करते. तर या पाटील कंपनी ज्या माणसांनी रस्ता अडवला होता त्या रस्त्यासंदर्भात मला चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायततर्फे मी त्या रस्त्यावर गेलो होतो. तर मी त्या पाटील कंपनीच्या लोकांना, स्त्रीला नाव नाही माझ्या लक्षात, संतोष म्हणून काहीतरी नाव आहे, आणि मुलगा सोपान म्हणून सांगितलं की बाबा तू रस्ता हा अडवायचा नाही, हा रस्ता तुझा काय प्रायव्हेट मालकीचा नसून हा गव्हर्नमेंट त्याला व्ही.आर. नंबर पडलेला आहे आणि हा रस्ता मंजुरी पण आहे. हा रस्त्याला ही याची प्रत आहे, व्ही.आर. नंबर आहे, आणि हा रस्ता मंजुरीसाठी पण आलेला आहे, याची मंजुरी पण आलेली आहे. तर या रस्त्यापासून रस्त्याची रहदारी चांबला गाव पूर्ण केला होतो आणि हा रस्ता दंड म्हणून घोषित पण आहे. तर या रस्त्यावर सोल्युशन वन कंपनी पण त्या रस्त्याचा वापर करते. तर मला असं वाटते मनापासून काय त्या पाटील कुटुंबाला त्या रस्त्याचा भले डांबरीकरण रस्ता नसून कच्चा असा असल्यामुळे त्याला 2 पैसे ते मिळावे म्हणून मी त्यांची वाटाघाटी 10,000 आणि 5,000ची वाटाघाटी त्यांची चालू होती. पण ते एस टी समाज असल्यामुळे मी त्यांच्याशी काही वाद घातला नाही. मी ते पोलीस चौकीपर्यंत विषय गेला आणि API साबळे साहेब असताना मी तो विषय सांगितला साबळे साहेबांना पटवून. तर साबळे साहेबांनी पण त्यांना पटवून सांगितलं, बाबा तुम्हाला काय 2 पैसे मिळत असतील तर तुम्ही ते घ्यावा, नाहीतर तुम्हाला रस्ता बंद करता येणार नाही आणि तुम्ही काय तो रस्ता बंद करू नका. या विषयासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना ते काय त्या नियमाप्रमाणे त्यांना 5,000 रुपये काहीतरी दरमहा चालू काहीतरी कंपनी केले. या व्यतिरिक्त मला त्या कंपनीच्या बाबतीत दुसरं काही माझं त्या कंपनीचं घेणं देणं नाही. आणि या कंपनीचं काहीतरी प्रदूषण होते, लोकांची डोळ्यांना घशाला काय त्रास होतो हे मी पण ऐकले लोकांकडून. आणि शेतकऱ्यांचा नुकसान काहीतरी कंपनीचा ऑइल गेल्यामुळे झाला, हे पण शेतकऱ्यांनी अर्ज आपल्या ग्रामपंचायतीत दिला होता. परंतु त्यांनी त्यांच्या वैयक्तिक याच्यावर तो प्रश्न काहीतरी त्यांना पैसे देऊन तो प्रश्न त्यांच्या वैयक्तिकपर्यंत तो हँडल केला. त्या बाबतीत आम्हाला कोणालाही ते ग्रामपंचायत सदस्यांना किंवा सरपंचाला मध्यस्थी त्यांनी नाही केली. स्वतः शेतकऱ्यांनी त्यांच्याशी मध्यस्थी केली आणि तो विषय त्यांच्या लेवलला त्यांनी करून घेतला. पण जर माझ्या वैयक्तिक मते, जर कंपनी जर खरोखर मनुष्याला जर हानी पोहोचत असेल आणि तर मनुष्याचा जर हानी होत असेल तर ती कंपनी बंद करण्यात यावी. कारण का याच्यावरून आपल्याला ग्रामपंचायतला किंवा आम्हाला स्वतःला, मी काय ठेकेदार तिथे नाही किंवा मी कुठला कॉन्ट्रॅक्टर तिथे नाही की मला त्याच्याकडून 1 रुपयाची उत्पन्न होतो, तर मला काय वाटावे ती कंपनी चालू आहे, ती कंपनी बंद करण्यात यावी. तर तशाच प्रकारे मी हा कंपनी बंद करण्यासाठी वारंवार आम्ही लोकांनी अर्जानुसार आम्ही तो कंपनी बंद व्हावी म्हणून आम्ही हा ठराव पण घेतलेला आहे. आणि तहसीलदाराला आणि MPCB ऑफिस यांना पण आपण ग्रामसेवकतर्फे आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि अशाच प्रकारे जर कंपनीला जर लोकांना जर त्रास होत असेल तर मला पण वैयक्तिक मत आहे की ही कंपनी बंद होण्यात यावी. जर मनुष्यापेक्षा काय पैसा श्रेष्ठ नाही,
मनुष्य श्रेष्ठ आहे आणि मानवी जीवन आपला श्रेष्ठ आहे. तर पाणी दूषित होत असेल किंवा पाण्यामध्ये जर आतमध्ये केमिकल सोडलं जात असेल तर त्याच्या विरुद्ध माझी तक्रार आहे. धन्यवाद उमेश भाऊ. आपल्याकडे सर्वसाधारण काय होतं, एखादा आपला माणूस, आपला मित्र, आपल्या परिवारातला कोणी ग्रामपंचायत सदस्य आला, सरपंच आला, तर अशा काही बातम्या येतात. तर त्या ग्रुपवरती, आपल्या गावच्या ग्रुपवरती प्रचंड चर्चा होते. मग यांनी पैसे खाल्ले असतील, त्यांनी पैसे खाल्ले असतील, अशा प्रकारच्या चर्चा होत असतात आणि मग तो त्याचा मानसिक त्रास होतो. त्याकरताच मी हा उमेश भाऊनं बोललो, तुम्ही या आणि ते जो तुम्ही ठराव घेतला आहे, जर त्या माणसाला पैसे खायचे असते, त्या माणसाने ठराव घेतला नसता किंवा त्या शेतकऱ्यांना पैसे मिळून दिले नसते. हा ठराव माझ्या हातात आहे. पुढे हवेत प्रदूषण करणाऱ्या कंपन्या, पाण्यात प्रदूषण करणाऱ्या कंपन्या, त्याकरता एक बोर्डाची नेमणूक केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. MPCB बोर्ड, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ह्या बोर्डाकडे जर आपण तक्रार केली, आपण केली तक्रार त्या कंपनीची, तर त्याला शिक्षा अशी होऊ शकते, काही काळ दंड होऊ शकतो, काही तुरुंगवास होऊ शकतो. अशा बऱ्याचशा प्रकार त्यामध्ये मोडतात. कोणतं केमिकल आहे आणि त्या केमिकल कंपनी मालकाची चुकी अशी आहे, कंपनीच्या बाहेर एक कंपल्सरी बोर्ड लागला पाहिजे. हे केमिकल कशाकरता घातक आहे, हे केमिकल माणसाकरता घातक आहे, पाण्याकरता घातक आहे, माणसाच्या झाडांकरता घातक आहे, असा कोणताही बोर्ड त्या केमिकल कंपनीने लावलेला नाही. तर आपण त्याचा फॉलोअप पूर्ण MPCBकडे घेणार आहोत आणि जेवढं होईल तेवढं सहकार्य उमेश भाऊ बोलले मला ते करणार आहेत. ते नागरिक त्यांच्याच गावातले आहेत आणि पैसा काय माणसापेक्षा मोठा नाही. ग्रामपंचायत आज आहे, उद्या नाही, पण आपल्याला कायम इथं राहायचं आहे आणि आपली माणसं जगली पाहिजेत, आपलं शेत जगलं पाहिजे. रसायनामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं, ते होता कामा नये. पाहिजे तर भले कंपनी बंद झाली तरी हरकत नाही. धन्यवाद.